नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा हा व्हिडिओ आहे खास फीडबॅकचा व्हिडिओ। काही दिवसांपूर्वी आम्ही अश्विन घरत, स्नेहा घरत यांच्याकडून आगरी पद्धतीचा मसाला ऑर्डर केला होता। आपण बेसिकली कोकणामध्ये कसा मालवणी मसाला किंवा एक टिपिकल कोकणी मसाला हा यूज करतो, पण आगरी स्पेशल आगरी मसाला हा आपण पहिल्यांदा यूज करतो आहोत। तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। काही आपल्या नेहमीच्या रेसिपीजसाठी हा मसाला आम्ही वापरून बघितलेला आहे, याचा फीडबॅकचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। आपण मागवला होता स्नेहा आणि अश्विन घरत यांच्याकडून स्नेहा लजीज आगरी मसाला। पॅकिंग एकदम व्यवस्थित आहे। आपण यावेळेस मागवला आहे, पहिल्यांदाच मागवला आहे, अर्धा किलो स्नेहा लजीज घरगुती आगरी मसाला। यावेळेला ठरवलं की आपण सर्वप्रथम करून बघूया उकडलेल्या चण्याचं सांबार। त्याच्यासाठी आपण जे नेहमीचेच इन्ग्रेडियंट्स घेतो ते घेतलेत आणि खास करून आज हा मसाला आपण वापरणार आहोत। चणे भिजत घातले होते, ते शिजवून घेतले आणि त्याबरोबर हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला। जसं स्नेहा आणि अश्विन घरत यांनी सांगितलं होतं की आमचा मसाला तुम्ही वापराल, त्याबरोबर तुम्ही इतर गरम मसाला किंवा धना जिरा पावडर हे काही वापरायची गरज पडणार नाही। तर आम्ही पण ठरवलं की चला आत्ताच्या या रेसिपीज ज्या आहेत त्या आपण जे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं आपलं कांदा लसूण यावरतीच आणि थोडंसं वाटपही, त्याबरोबर हा आगरी मसाला, असं आपण करून बघूया। यात आपण घालणार आहोत आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटप असतं ते, कारण आपल्याला सांबार बनवायचा आहे। आणि अशा रीतीने मस्तपैकी झणझणीत चण्याचं सांबार रेडी आहे, तांदळाची भाकरी। तर चला मग आपण आता घरीच रिव्ह्यू बघूया काय आहे तो, आमच्या ह्यांना विचारून। कसं लागतोय? मस्त आहे, छान आहे। तिखट तिखट काय वेगळा वाटतोय मसाला? थोडं वेगळं आहे, हां, पण म्हणजे स्पायसी वगैरे छान आहे। स्पायसी वगैरे छान आहे ना। चला म्हणजे आता उद्या आपण अजून एक रेसिपी ट्राय करूया ना। आज हे चण्याचं सांबार केलंय आपण, कोकणात म्हणतो ना आपण चण्याचं सांबार आणि भाकरी। चला, आणि आज आपण ट्राय करणार आहोत या मसाल्यासाठी खास सुके बोंबील, तुमची माझी आवडती सुकी मच्छी। सुके बोंबील मी इथे कट करून घेतलेले आहेत आणि नेहमीच आपलं जे फोडणीला लागतं बेसिक कांदा मिरची कोकम लसूण सगळं रेडी आहे। आणि त्याबरोबर हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, आणि हे बघा तयार आहे। तर ही रेसिपी खूप छान झाली, डाळीतही आम्ही वापरला। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा। स्नेहा आणि अश्विन घरत आणि त्यांचं स्नेहा लजीज आगरी स्पेशल मसाला, यासाठी सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत। मसाला अत्यंत छान चवीचा आहे, स्पायसी आहे। सो हे कुठच्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे। मला आगरी मसाला हा वापरून बघायचाच होता, सो मी रेकमेंड करेन जर तुम्हालाही हा मसाला वापरायची इच्छा असेल तर। त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।